भाजप, भाकप आणि शेकापकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा, परभणीसह राज्यभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। तरीही शिवाजी पार्कमध्ये मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत। राज्यातील शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते असं नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्याचबरोबर विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा, तसंच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सुजय विखे यांचे बॅनर फाडण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। बॅनर फाडण्याच्या प्रकरणातील फिर्यादीस आरोपी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। शिर्डीतील स्थानिक वादातून सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल राजेश अहिरे याच्यासह 3 साथीदारांना ताब्यात घेतलंय। धाराशिवमधील रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। रवी, राख आणि कृष्णा बांगर अशी कर्मचाऱ्यांची नावं आहेत। गाडी अडवत अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये रवी, राख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती बीडमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कार्यकालीन कामकाज आटपून घरी परतत असताना भूममधील ईटजवळ हल्ला करण्यात आला। या प्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। रोजगार हमीच्या कामातून एखाद्या ठेकेदारानं सुपारी देऊन हल्ला केल्याचा कर्मचाऱ्यांना संशय आहे। नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे। मूळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर इथल्या राहणाऱ्या 40 वर्षीय बापाकडून त्याच्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्यानं आईनं तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं। तिची तपासणी केली असता ती मुलगी 8 आठवड्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मोतीलाल पाटील यांनी त्यांचा एक खबऱ्यामार्फत त्यांना माहिती मिळाली की त्याच्याकडे असा नंबर आहे, तो त्या नंबरवरून त्याच्या घरी फोन करतो। मग त्याच्या जी पीडिताची आई आहे यांचा आम्ही तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या मोबाईलचं विश्लेषण केलं, त्याच्यात नंबर मिळाला। तो नंबर आणि तो नंबर मॅच झाला। त्यानंतर आम्ही त्याचं लोकेशन काढलं आणि तांत्रिकदृष्ट्या तपास केल्यानंतर त्याला आम्ही ताब्यात घेतलं। त्याला 4 दिवस PCR कोर्टाने आम्हाला मान्य केलेलं आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये पुण्यानं देशात 10वे स्थान पटकावलंय। गेल्या वर्षी 23व्या स्थानावर असणारं पुणे शहर 10व्या स्थानावर आलंय। देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 करण्यात आलं, त्यामध्ये पुणे शहराला 10वा क्रमांक मिळालाय। महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवत्ता सध्या सुधारली आहे। नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदी विरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद काल दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले। आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती, मंत्र्यांची निवासस्थानं लक्ष्य केली। थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली। तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहिले। यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज। वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय